नमस्कार, मी श्रद्धा टपाल. टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. नडगावमधील माजी उपसरपंचाने नवनिर्वाचित सरपंचाच्या पतीवर केला हल्ला. पद गमावल्याच्या रागापोटी नवनिर्वाचित सरपंचाच्या शुभेच्छांच्या बॅनरला विरोध. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. हल्लेखोर फरार तर बॅनर फाडणारे पोलिसांच्या ताब्यात. नवनिर्वाचित सरपंचाच्या उपस्थितीत सर्व अनधिकृत होर्डिंग्स हटविण्यात आल्या. निवडणुकीच्या रणधुमाळीतील तंटे सर्वज्ञात असतानाच कल्याण तालुक्यातील बहुचर्चित नडगाव ग्रामपंचायत मधील सरपंचाच्या निवडणुकीनंतर ग्रामपंचायत अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. नुकत्याच दिनांक 8 जुलै रोजी झालेल्या सरपंच पदासाठीच्या निवडणुकीत प्रमिला प्रकाश लोणे यांची बिनविरोध निवड झाली. परंतु मागील सरपंच निवडणुकीतील आपले उपसरपंच पद गमावल्याचा राग अनावर होऊन नवनिर्वाचित सरपंचाच्या शुभेच्छांच्या बॅनरला विरोध दर्शविण्यासाठी माजी उपसरपंच शेखर लोणे यांनी सरपंचाच्या पतीवर हल्ला केला. संबंधित हल्ल्याची तक्रार कल्याण तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून हल्लेखोर शेखर लोणे व इतर सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीस ठाण्यात तक्रार करून देखील शुभेच्छांचे बॅनर काढून टाकणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ग्रामपंचायत अंतर्गत वाद अधिक चिघळू नये म्हणून दिनांक 10 जुलै रोजी पोलिसांनी सर्व अनधिकृत होर्डिंग्स वरील बॅनर काढून टाकले. तसेच नवनिर्वाचित सरपंच प्रमिला प्रकाश लोणे व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत द्वारे दिनांक 11 जुलै रोजी सर्व अनधिकृत होर्डिंग्स हटविण्यात आल्या. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.